आज 17 जानेवारी 17, 18, 19 या 3 दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित केलेला आहे कृषी विभागाचा. यासाठी आज माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि माननीय पोलीस अधीक्षक महोदय यांनी उद्घाटनाला उपस्थिती लावलेली आहे. पुढच्या 3 दिवसामध्ये आमचा हा महोत्सव आहे आणि कृषी विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी हा महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. वर्षभर काम करत असताना एक वेगवेगळ्या शासकीय योजना राबवत असताना ताणतणाव असतो, तो ताणतणाव निवळावा आणि आपल्या विविध कलागुणांना वाव मिळावा या उद्देशानं हा महोत्सव आयोजित केलेला आहे. यासाठी उद्या आम्ही 18 तारखेला सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आज उद्घाटनाच्या वेळेस एकूण 12 टीमच्या माध्यमातून वेगवेगळे प्रदर्शन करण्यात आलं. याच्यामध्ये महत्त्वाचं आपल्या संविधानाला स्वीकृत करून आता यावर्षी 75 वर्षे पूर्ण झालेली आहेत, त्याचा एक देखावा दाखवण्यात आलेला होता. याशिवाय 12 बलुतेदार असतील किंवा शेतकरी असतील किंवा पंढरीची वारी असेल, अशा आपल्या परंपरेचा एक देखावा या ठिकाणी विविध टीमनी साजरा केलेला होता. त्याचा उद्देश एकच होता की आपल्या ज्या परंपरा लोप पावत चाललेल्या आहेत त्याची परत एकदा आठवण व्हावी आणि त्या परंपरेच्या माध्यमातून आपण भविष्यामध्ये अधिक ऊर्जेनं काम करावं या उद्देशानं हे आजचा उद्घाटन सोहळ्यामध्ये जे काही सादरीकरण झालेलं आहे ते विविध टीमनी केलेलं आहे. त्यातही आम्ही 2 टीमना उत्कृष्ट सादरीकरणासाठी बक्षीस देणार आहोत. अशा वेगवेगळ्या माध्यमातून पुढचा 3 दिवसाचा हा महोत्सव या ठिकाणी आम्ही केलेला आहे. यामध्ये सर्व महिला कर्मचारी पण दाखल आहेत. महत्त्वाचं कृषी विभागामध्ये जवळजवळ 650चा स्टाफ जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यापैकी 33% महिला तर आहेच, म्हणजे त्यापेक्षा जास्त महिला या ठिकाणी आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुरुषांपेक्षा महिलांमध्ये या ठिकाणी आज मला उत्साह जाणवला. म्हणजे अगदी लेझिम असू द्या किंवा स्वतः भवानीचं रूप एका महिलेने घेतलं होतं, हत्तीवर त्या ठिकाणी राक्षसाचा वध करण्याचा एक देखावा होता, किंवा विठ्ठल रुक्मिणीचा देखावा असेल किंवा 12 बलुतेदार किंवा सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून महिलांनीसुद्धा या ठिकाणी पथसंचलनामध्ये सहभाग घेतला होता. काय जिल्हावासियांना काय संदेश द्यायचा यामध्ये? जिल्हावासियांना एवढंच आहे संदेश की कृषी विभाग आपल्यासाठी पूर्ण वर्षभर कार्यरत आहे, 24 तास कार्यरत आहे. आज याच्या पथसंचलनाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही ज्या काही नवीन व्हरायटी आहेत किंवा आम्ही जे काही शेतकऱ्यांना विस्ताराच्या माध्यमातून विविध नवीन बाबी राबवण्याचा संदेश देत असतो, ते सुद्धा फ्लेक्स बोर्डच्या माध्यमातून किंवा बोलक्या संदेशाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जिल्हावासियांना एवढाच संदेश आहे की कृषी विभाग 24 तास आपल्याशी तत्पर आहे. चालेल. सुरू करा.